अशा प्रकारे ही वेव्ह आहे, अशा प्रकारे ही वेव्ह आहे. ठीक आहे. आणि तुम्हाला म्हटलं की पार्टिकलची व्हेलॉसिटी काढायची आहे. समजा या पार्टिकलची व्हेलॉसिटी काढायची इथल्या. समजा हा असे पार्टिकल दिलेत, ए, इथं दिला बी, इथं दिला सी, इथं दिला डी, इथे दिला ई, इथे दिला एफ, असे पार्टिकल दिलेत. आणि तुम्हाला म्हणलं सांगा आता कोणत्या पार्टिकलची व्हेलॉसिटी कुठे असेल आणि वेव्ह कोणत्या दिशेने चाललेली माहिती आहे का? पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शनला चाललेली. कोणत्या दिशेने चाललेली आहे? पॉझिटिव्ह. तर व्हेलॉसिटी ऑफ पार्टिकल सांगा म्हटलं मी तुम्हाला की याची डायरेक्शन सांगा. तर व्हेलॉसिटी ऑफ पार्टिकल बरोबर काय येणार माहिती आहे का? व्हेलॉसिटी ऑफ वेव्ह गुणिले मायनस कोणे स्लोप. म्हणजे ज्या पॉईंटची व्हेलॉसिटी काढायची आहे त्या पॉईंटला काय करायचं आहे तुम्हाला माहिती आहे? त्या पॉईंटला समजा इथं काय काढा मग? स्लोप. तो असा येईल की नाही बरं? स्लोप असेल ना. स्लोप आणि टँजेंट, टँजेंट म्हणजे टच करून जाणारी लाईन. तर हा जो स्लोप असतो तो पॉझिटिव्ह असतो की निगेटिव्ह? पॉझिटिव्ह. तर ऍट ए ला जर विचार केला आपण तर ऍट ए ला स्लोप कसा आहे? स्लोप कसा आहे? पॉझिटिव्ह. म्हणून व्हेलॉसिटी ऑफ पार्टिकल कशी असेल मग? निगेटिव्ह. कशी असेल? म्हणजे हा पार्टिकल वर चालला की खाली? वर पॉझिटिव्ह म्हणा, खाली निगेटिव्ह म्हणा. तर मग पार्टिकल कुठे चालला? हा खाली. व्हेलॉसिटी निगेटिव्ह आली ना. पार्टिकलची व्हेलॉसिटी कशी आली? निगेटिव्ह म्हणलं तर पार्टिकल कुठे चालला? कळतंय का? मग मी तुम्हाला म्हटलं की ऍट बी स्लोप सांगा. स्लोप सांगा. निगेटिव्ह आला की नाही असा? इकडे म्हणजे निगेटिव्ह येतो की नाही? ठीक आहे हे ना. इकडे असं अशी लाईन म्हणलं तर निगेटिव्ह आणि असं म्हणलं तर पॉझिटिव्ह. ठीक आहे. आता बाकीचं स्लोपचं डिटेलमध्ये मी तुम्हाला कायनेमॅटिक्स मध्ये सांगितलेलंच आहे. मग इथं तुम्ही मला सांगा स्लोप कसा आला बरं? स्लोप कसा आला? मग व्हेलॉसिटी ऑफ पार्टिकल कशी येईल? मायनस मायनस प्लस. म्हणजे व्हेलॉसिटी ऑफ पार्टिकल आला पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह म्हणजे हा पार्टिकल कुठे चालला? वर. कुठे चालला तो? मग हा कुठे चालला सांगा बरं. आता सगळ्या डिटेल सांगायची गरज आहे का? हा कुठे चालला? स्लोप पॉझिटिव्ह म्हणजे पार्टिकल कुठे चालला? हा कुठे चालला? खाली. हा कुठे चालला? खाली जाईल की नाही? हा पण कुठे जाणार मग? खाली. हा पण कुठे गेला? खाली. आता तुम्हाला म्हणलं मी ह्याचा स्लोप सांगा. हा तर पार्टिकल कुठे जाईल? हा वर जाईल की नाही? स्लोप पॉझिटिव्ह म्हणून पार्टिकल कुठे जाईल? वर. असं येईल की नाही? मग मी तुम्हाला प्रत्येक पार्टिकल विचारलं, तुम्ही बघता क्षणी सांगू शकता नाही इथला पार्टिकल खाली, हा पण हे सध्या रेस्ट मध्ये, कारण याचे स्लोप किती आहे? 0. हा कुठे जाणार? वरती. हा वर, हा पण इथपर्यंत. हे सगळे कुठं? वर. हे सगळे इथपर्यंत. हे सगळे खाली. कारण स्लोप कसा आहे? स्लोप पॉझिटिव्ह आहे, व्हेलॉसिटी निगेटिव्ह आहे. हे कुठं? हे सगळे कुठं जाणार? इथपर्यंत. हे सगळे कुठं जाणार? तो कोणता पार्टिकल खाली चालला आणि कोणता वर चालला हे सांगणारा प्रश्न येतो. आता